निबे ग्रुपच्या वतीनं जे उद्घाटन करण्यात आलेलं आहे ते मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दोन्हीचं उत्कृष्ट उदाहरण आहे। या ठिकाणी जवळजवळ अर्ध्या किलोमीटरचे 9 मोठे शेड्स आहेत, ज्यामध्ये जगातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची यंत्रसामुग्री लागली आहे आणि त्यातनं भारताकरता आणि जगाकरता शस्त्रास्त्रांची निर्मिती होते। निबे ग्रुपने 150 मीटर मारा करणारं, 300 मीटर मारा करणारं अशा प्रकारचं क्षेपणास्त्र तयार केलं आहे। 1000 किलोमीटर जाऊ शकेल असा ड्रोन तयार केलेला आहे। मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची वेपनरी जी आपल्याला आवश्यक होती ती तयार केलेली आहे। दारुगोळा जो लागतो, शेल्स जे लागतात ते खूप मोठ्या प्रमाणात इथे तयार होणार आहेत। एक प्रकारे ही जी कॅपॅसिटी ॲडिशन आहे ही जगाला थक्क करेल अशा प्रकारची कॅपॅसिटी ॲडिशन या एका फॅसिलिटीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन माननीय राजनाथ सिंगजींनी केलेलं आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट आहे। या ठिकाणी जवळपास पुढचे 5 वर्ष यांचं एक्सपोर्ट ऑर्डर बुक आहे। त्यामुळे आत्मनिर्भरताही आहे आणि मेक इन इंडियाही आहे आणि मेक फॉर वर्ल्ड देखील आहे। अशा प्रकारचं हे जे कार्य आज या ठिकाणी झालं आणि स्वतः देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांनी येऊन याचं उद्घाटन केलेलं आहे। मला असं वाटतं की साईंच्या भूमीमध्ये शक्तीची उपासना आज सुरू झालेली आहे। आम्ही देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना आणि देशाच्या रक्षा मंत्री महोदयांना 4 डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भात प्रस्ताव दिले होते। माननीय रक्षा मंत्रीजींनी मला जी माहिती दिली त्यानुसार आता त्यांच्या मंत्रालयाकडनं त्या संदर्भातली शिफारस त्यांनी केलेली आहे। आता ती शिफारस ही जी काही कॅबिनेट कमिटी आहे त्याच्याकडे जाईल आणि मला असं वाटतं की त्यानंतर महाराष्ट्राला हे डिफेन्स कॉरिडॉर मिळतील। गेल्या 10 वर्षात महागाई वाढली, महागाई भत्ता वाढला, मात्र शेतकरी आत्महत्या निधी जो आहे मदत निधी तो 1 लाख रुपये आहे, तो वाढवला जावा अशी मागणी। या संदर्भात यापूर्वी खूप चर्चा झालेली आहे आणि त्या संदर्भात आपण त्या वेळी विधानसभेत उत्तरही दिले। किया गया एडवांस के लिए है आगे जाके बहुत हेल्प जो है मैंने आपको